आपण ठाणे शहर पोलीस दलाचा पेपर आपण इथे पाहत आहोत. तर पहा 46 प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण 46 पासून 100 पर्यंतचे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथे नक्कीच करायचा आहे. 47वा प्रश्न क्रमांक, खग या शब्दाला पर्याय सांगा. तर पहा खग या शब्दाला पर्याय सांगायचा आहे. तर पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा नक्कीच मित्रांनो प्रयत्न करायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पक्षी. पहा तर खग या शब्दाला पर्याय कोणता आहे तर पक्षी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रयोगाचे रूपांतर करा. पहा खाली एक वाक्य दिलेलं आहे, त्याचं प्रयोगाचं रूपांतर करायचं आहे. तर पहा मी चहा घेतला. मी चहा घेतला याचं कर्मणी प्रयोग करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर पहा खाली पर्याय दिलेले आहेत. तर योग्य पर्याय आपल्याला त्यातून निवडायचा आहे. तर पहा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माझ्याकडून चहा घेतला गेला. पहा मी चहा घेतला याचं कर्मणी प्रयोग काय होईल तर माझ्याकडून चहा घेतला गेला. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, नाकाने कांदे सोलणे या म्हणीचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी योग्य पर्याय शोधा. तर पहा ह्या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. नाकाने कांदे सोलणे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बडाया मारणे. पहा पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांनो खाली बसा या वाक्याचा प्रकार ओळखा. पहा हे वाक्य आहे विद्यार्थ्यांनो खाली बसा. या वाक्याचा प्रकार आपल्याला कोणता आहे ते ओळखायचं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आज्ञार्थी वाक्य. पहा विद्यार्थ्यांनो खाली बसा म्हणजेच त्यांना आज्ञा दिलेली आहे आपल्या शिक्षकांनी की विद्यार्थ्यांनो खाली बसा. त्याच्यामुळं या वाक्याचा प्रकार कोणता असेल तर आज्ञार्थी वाक्य. पर्याय क्रमांक 1 इथं आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, सन्मती या शब्दाचा विग्रह शोधा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सत अधिक मती म्हणजेच सन्मती. पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, वासरू हा शब्द डॅश डॅश आहे. तर वासरू या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे कारण खाली पर्यायामध्ये लिंग दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नपुसक लिंगी. पहा वासरू म्हणजेच आपण काय म्हणतो ते वासरू. ते वासरू म्हणजेच ते झालं नपुसक लिंगी. ती वासरू तो वासरू असं म्हणतो का नाही तर आपण म्हणतो ते वासरू. त्याच्यामुळं याचं योग्य उत्तर असेल नपुसक लिंगी. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, भारताच्या डॅश डॅश या शेजारी राष्ट्राला समुद्र किनारा नसल्यामुळे बहुतेक विदेशी व्यापार भारतीय प्रदेशातून चालतो. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नेपाळ. तर पहा नेपाळ या देशाला समुद्र किनारा लाभलेला नाही. त्याच्यामुळे बहुतेक या देशाचा विदेशी व्यापार आपल्या भारत प्रदेशातूनच चालतो. पुढचा प्रश्न, श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान डॅश डॅश समुद्रधोनी आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाल्क. पहा श्रीलंका आणि आपला भारत देश यांच्यामध्ये पाल्कची समुद्रधोनी आहे. पहा भारताचे तमिळनाडू राज्य व श्रीलंका बेटाचा उत्तर भाग या दरम्यान ही समुद्रधोनी आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचे जे तमिळनाडू राज्य आहे आणि श्रीलंकाचा बेट आहे तर या बेटाच्या उत्तर भाग या दरम्यान ही समुद्रधोनी म्हणजेच कोणती समुद्रधोनी तर पाल्कची समुद्रधोनी आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, रॅडक्लिफ लाईन
डॅश डॅश या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते. तर पहा याचं उत्तर कुणाचंही चुकलं नाही पाहिजे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भारत व पाकिस्तान. पहा रॅडक्लिफ लाईन जी आहे ती भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? पहा महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर पर्याय क्रमांक 3, 78 सदस्य आहेत. पहा महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या एकूण 78 आहे. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणते सदस्य भाग घेतात? तर उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोणते सदस्य भाग घेतात? तर पर्याय क्रमांक 3, लोकसभा व राज्यसभा सदस्य. पहा उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक असते त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा सदस्य हे भाग घेत असतात. पहा पुढचा प्रश्न, राज्यसभा हे संसदेचं डॅश डॅश सभागृह आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वरिष्ठ सभागृह आहे. पहा राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. तसेच पहा राज्यसभेला संसदेचं स्थायी सभागृह सुद्धा म्हटलं जाते, कारण हे कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही, त्याच्यामुळे ह्याला स्थायी सभागृह सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ग्रामसेवक. पहा कोणत्याही गावाचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी आधी ग्रामसेवक आराखडा तयार करतात, कारण गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जी जबाबदारी आहे ग्रामसेवकाकडे सोपवलेली असते. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, किडनी. पहा लक्षात ठेवा, शरीरातील रक्ताचं जे शुद्धीकरण आहे ते किडनी मार्फत केले जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अकोला. पहा अकोला या शहराला कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये अकोला या ठिकाणी कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पुढचा प्रश्न, कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यात येते? पहा हा प्रश्न कोणाचाही चुकला नाही पाहिजे, नक्की त्याला स्टार मार्क करून ठेवा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अहमदनगर. पहा कळसुबाई हे जे शिखर आहे ते अहमदनगर या जिल्ह्यामध्ये येते आणि महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर म्हणून सुद्धा कळसुबाई या शिखराला ओळखले जाते. पहा या कळसुबाई या शिखराची उंची किती आहे? तर 1646 मीटर इतकी कळसुबाई या शिखराची उंची आहे. तसेच पहा याला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्यास लाभलेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रत्नागिरी. पहा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यास सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे. जवळजवळ रत्नागिरी या जिल्ह्याला 237 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर पहा जी आपली कोकण किनारपट्टीची लांबी आहे ती किती आहे? तर 720 किलोमीटर इतकी लांबी आहे. सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे तो रत्नागिरी या जिल्ह्याला लाभलेला आहे. पुढचा प्रश्न, ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात कोणती? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वारली. पहा ठाणे जिल्ह्यामध्ये वारली ही आदिवासी जमात आढळते. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असेल.
प्रश्न 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कमळाचे फूल. तर पहा कमळ आणि भाकरी हे 1857च्या बंडाचे प्रतीक मानले जाते. पहा कमळ देवांशी संबंधित आहे, तर भाकर ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कमळाचे फूल याचा वापर करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 3 इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न अभिनव भारत ही या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोठे करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी करण्यात आली होती. पहा अभिनव भारत या संघटनेची स्थापना नाशिक येथे करण्यात आलेली होती आणि अभिनव भारत ही जी क्रांतिकारी संघटना होती याची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी केलेली होती. पहा म्हणजेच 1904 साली, कोणत्या साली तर 1904 साली विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना नाशिक या ठिकाणी केलेली होती. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके. पहा वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला होता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महू या ठिकाणी. पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील महू येथे झाला होता. तसेच पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता तर 14 एप्रिल 1891 रोजी महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला होता. पहा तारीख सुद्धा लक्षात ठेवा आणि ठिकाण सुद्धा लक्षात ठेवा. याच्यावरती हमखास प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न विचारले जातातच. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्मवीर भाऊराव पाटील. पहा कर्मवीर भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून खालीलपैकी कोणाला उपमा देण्यात आली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. पहा तेल्या तांबोळ्यांची पुढारी अशी जी उपमा आहे ती लोकमान्य टिळक यांना देण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न कांदे बटाटे आणि यांना कोंब फुटू नये याकरिता कोणत्या किरणांचा मारा करतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गॅमा. लक्षात ठेवा कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये याकरिता गॅमा किरणांचा मारा करतात. पुढचा प्रश्न ताकामध्ये कोणते ऍसिड आढळते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॅक्टिक ऍसिड. पहा ताकामध्ये लॅक्टिक ऍसिड आढळते. पुढचा प्रश्न गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिथेन.
पहा गोबर गॅसमध्ये मिथेन हा वायू असतो. पुढचा प्रश्न, डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अजीवनसत्व. लक्षात घ्या, आपल्या डोळ्यांचं आरोग्य राखण्याचं कार्य अजीवनसत्वाद्वारे केलं जातं. पुढचा प्रश्न, फुफ्फुसाचे मुख्य कार्य टिंबटिंब हे आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रक्ताचे शुद्धीकरण करणे. पहा फुफ्फुसाचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे आपल्या रक्ताचं शुद्धीकरण करणे हे आहे. पुढचा प्रश्न पाहूया, ठाणे शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त कोण आहेत? पहा 2024च्या पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आशुतोष डोंबरे. पहा आशुतोष डोंबरे हे ठाणे या शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त आहेत. पुढचा प्रश्न, रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑक्सिजन वाहून नेणे. पुढचा प्रश्न, जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होईल? पहा जगन्नाथ या शब्दाचा विग्रह करायचा आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पहा जगत अधिक नाथ म्हणजेच जगत अधिक नाथ असा जगन्नाथ या शब्दाचा विग्रह होईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, रामा पुस्तक वाचतो या वाक्यातील काळ ओळखा. हा रामा पुस्तक वाचतो म्हणजे रामा पुस्तक वाचत आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वर्तमान काळ. पुढचा प्रश्न पाहूया, शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द कोणता? पहा खाली पर्यायामध्ये आध्यात्मिक शब्द देण्यात आलेला आहे. तर कोणता शब्द शुद्ध आहे ते आपल्याला इथं ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पहा पर्याय क्रमांक 2 नंबरमध्ये जो आध्यात्मिक शब्द दिलेला आहे तो शुद्ध शब्द असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 इथं आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी निश्चितपणे अनेक वचनी शब्द असणारा पर्याय निवडा. पहा अनेक वचनी शब्द असणारा पर्याय आपल्याला ह्या 4 पर्यायापैकी निवडायचा आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चादरी. पहा चादरी हा जो शब्द आहे तो अनेक वचनी असणारा पर्याय आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 चादरी हे आपले इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? पहा भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार विचारण्यात आलेला आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. पहा तर क्रीडा पुरस्कार भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हटलं की राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय स्तरावरील NSG च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फोर्स 1. लक्षात घ्या, राष्ट्रीय स्तरावर NSG च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल म्हणजेच फोर्स 1 पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. पहा फोर्स 1 ची स्थापना 19 नोव्हेंबर 2009 रोजी
करण्यात आलेली आहे. पहा तारीख सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, द टेस्ट ऑफ माय लाईफ हे टिंब या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे. टेस्ट ऑफ माय लाईफ, तर पहा कोणत्या क्रिकेटपटूचं हे आत्मचरित्र आहे, तर ते आहे युवराज सिंग. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बावनथडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. पहा बावनथडी हा जो सिंचन आहे तो सिंचन प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पहा ज्ञानपीठ पुरस्कार आपण मागच पाहिलेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार हा पर्याय क्रमांक 4 साहित्याशी संबंधित असलेला पुरस्कार आहे. पहा हा पुरस्कार ज्ञानपीठ संस्थेतर्फे दरवर्षी भारतीय लेखकांना दिला जातो. पहा लेखकांना हा पुरस्कार प्रत्येक वर्षी दिला जातो आणि ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना 1961 साली झालेली आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्याशी संबंधित आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारची स्मार्ट सिटीज योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमृत. लक्षात घ्या, केंद्र सरकारची स्मार्ट सिटीज योजना ही अमृत या नावाने ओळखली जाते. हा पुढचा प्रश्न, ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? पहा ऑप्टिकल फायबर हे जे तंत्रज्ञान आहे ते कशाशी संबंधित आहे, तर ते आहे संदेश वहन याच्याशी संबंधित. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इथं आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 2000 पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता? पहा कठीण पदार्थ विचारलेला आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिरा. पहा हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इथं आपलं योग्य उत्तर असेल. पहा पुढचा प्रश्न, पुढचा आणि शेवटचा प्रश्न, डायबिटीस म्हणजेच मधुमेह विकार असणाऱ्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? पहा नाही असं विचारलंय. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शर्करा. पहा डायबिटीस म्हणजेच मधुमेह विकार असणाऱ्या व्यक्तींच्या रक्तातील शर्करा हा घटक नियंत्रणात राहत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पहा हा होता ठाणे शहर पोलीस दलाचा 2024 रोजी झालेला पेपर. तर पहा प्रश्न कसे वाटले हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं जर डीपमध्ये तुम्हाला जर त्याची माहिती पाहिजे असेल तर ती सुद्धा मी तुम्हाला उपलब्ध करून देतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करायचं आहे. तर चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.